खऱ्या अर्थाने विकास हा अशी एक प्रक्रिया आहे, निरंतर चालणारी प्रक्रिया आहे। पहिल्या घटकापासून तर शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत प्रत्येकाला विकास या प्रक्रियेमध्ये असणाऱ्या गरजा त्याचबरोबर असणाऱ्या समस्या जेव्हा सोडवल्या जातात, त्याच अर्थाने विकास ही प्रक्रिया कुठंतरी पूर्णत्वास गेलेली दिसते। त्याच अनुषंगाने अकोले तालुक्यातील म्हणजेच अकोले विधानसभा मतदारसंघातील अंबड या गावातील दलित वस्तीचा हा जो सभागृह दिसतोय, साधारणपणे 25 लाख रुपयाचा हा सभागृह आहे। तर ह्या सभागृहाचा असा भव्य दिव्य हा सभागृह आहे। एकंदरीत इथल्या काही नागरिकांबरोबर आपण संवाद साधणार आहे आणि काही सरपंच आहे, उपसरपंच आहे, काही ग्रामस्थ देखील आहे। तर त्यांच्याबरोबर संवाद साधण्यासाठी आपण जात आहोत। काही ग्रामस्थ आहे, काय सांगाल, हा इतका भव्य दिव्य असा सभामंडप आहे विशाल असा, यापूर्वी अशा प्रकारची योजना राबवली गेली होती का, त्याबद्दल काय सांगा? गेले 20-25 वर्षापासून ह्या आमच्या सभामंडपाबद्दल आमची मागणी होती। इथून पाठीमागे कुठल्याही प्रकारचा सभामंडप किंवा असं मोठं भरीव काम कुठलं झालेलं नाही। पण ह्या वेळेला ह्या पंचवार्षिकमध्ये तर आम्हाला त्या साहेबांनी शब्द दिला, लांबडे साहेबांनी, का तुमचा आम्ही सभामंडप तयार करून देऊ। तर गेले 2 वर्षे त्यांच्या म्हणजे कार्यकाळात सत्ता वगैरे काही नसल्यामुळं ते काही त्यांना करता आलं नाही। पण त्यांचा शब्द होता का मी 5 वर्षात तुमचा सभामंडप मी करून देणार म्हणजे देणार। पण त्यानंतर त्यांनी सत्तांतर काय झालं असं त्याशी आपल्याला घेणं देणं नाही। पण त्यांच्या हातात जेव्हा सत्ता आली त्यावेळेला आमचा सभामंडप त्याने लगेच मंजूर करून आणि काम चालू करून दिले। आता या सिस्टीममध्ये आलेलं आहे आणि खरंच त्यांना कार्यसम्राट आमदार आहे ते म्हणावंच लागेल आणि त्यांचं कार्य एकदम चांगलं आहे। आणि वस्तीच्या ज्या काही आणखी योजना होत्या त्या योजनेसंदर्भात देखील आपण समाधानी आहात का? हो, आणि तसेच आमची जी ग्रामपंचायत कमिटी आहे, सरपंच असेल, उपसरपंच असेल आणि पूर्ण कमिटीने त्यांनी आमच्याबरोबर 5 वर्षामध्ये हसून खेळून एकदम व्यवस्थित वागणूक दिलेली आहे आणि कामही पण त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी केलेली आहेत। ते नाकारता येणार नाही। ज्यांनी केलं त्याला केलंच म्हणावं लागेल, नाही केलं त्याला नाहीच म्हणता गेलं पाहिजे। आमचा शब्द असं आहे, जे आमचं काम करतो आम्ही त्यांच्याबरोबर 100% राहतो आणि त्यांच्याबरोबर आम्ही आहेच आहे। कारण का त्यांनी आम्हाला 5 वर्षामध्ये कुठल्या प्रकारचं म्हणजे वागणूकही चांगली दिली। अपमानास्पद कधी वागणं नाही भेटलं, काही नाही, प्रेमाने बोलणं चालणं तेव्हा त्या कमिटीवर आपण खुश आहे आणि साहेबांवर तर भरपूर खुशच आहे। आमदार किरण लांबटेंच्या कामावर समाधानी आहे? समाधानी सर्वजण आणि कामं पण सुंदर आहे साहेबांचे। साहेबांकडून कुठलंही काम जर कधी गेलो साहेब कधी नाही म्हणत नाहीत आणि त्या कामाबद्दल त्यांचं प्रत्येकाच्या ठिकाणी त्यांचं काम सुंदर आहे आणि आंबडला देखील त्यांनी कामं दिलेत, त्याबद्दल त्यांचा आभार आहे। त्याचबरोबर गावचे सरपंच आहे, काय सांगाल, दलित वस्तीमध्ये हा भव्य दिव्य सभागृह दिसतोय, त्याचबरोबर गावात अनेक विकास कामं देखील झालेली आहे। आमदारांच्या कामाबद्दल काय सांगाल? खऱ्या अर्थाने ह्यापूर्वी देखील विकास कामं झाली, आत्ताच्या ह्या 5 वर्षातील 2019 पासून तर 24 पर्यंत कशा प्रकारे विकास झाला आणि विशेष म्हणजे दलित वस्तीच्या ह्या कामासंदर्भात काय सांगा? या ठिकाणी जेव्हा किरण लामटे यांनी आमदारकीची निवडणूक लढवली त्याच वेळेस या ठिकाणी त्यांनी दिलेले जे शब्द होते ते शब्द त्यांनी ह्या 5 वर्षात पाळले। हा दलित वस्तीचा सभामंडप जेव्हा ते प्रचारासाठी या ठिकाणी आले होते तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी दलित वस्तीला आमच्या समक्ष शब्द दिला होता का मी निवडून आल्यानंतर तुम्हाला 25 लाखाचा सभामंडप मंजूर करू आणि 2.5 वर्षामध्ये त्यांची मध्ये सत्तांतर नसल्यामुळे त्यांना ते काम करता नाही आलं। परंतु नंतर ते अजित पवार गटात गेल्यानंतर त्यांनी प्राधान्याने हा सभामंडप मंजूर केला आणि त्याही आधी आमदार निधीतून या ठिकाणी आदिवासी समाजासाठी 10 लाख रुपयाचं सभामंडप दिलेलं आहे। आणि त्यानंतर ते असेच एकदा असे वरून येत असताना एक रस्ता आहे त्या ठिकाणी, म्हणजे आमदार कसा असावा न मागणी करताही त्यांनी काही पदरात टाकलेल्या गोष्टी या ठिकाणी मी सांगतो। त्या ठिकाणी 14,17,00,000 रुपयाचा त्यांनी कॉन्क्रिटीकरण रस्ता दिलेला आहे, चिचखांड म्हणून हा रस्ता आहे। त्या ठिकाणी ते वरून आल्यानंतर आम्हाला गावात भेटले म्हणजे तो रस्ता लई खराब आहे पण मला तो रस्ता करायचा आहे आणि त्यांनी तो शब्द पाळला। या ठिकाणी त्यांच्याच माध्यमातून पूर्वी गेलेले प्रस्ताव या ठिकाणी पंतप्रधान सडक असून हेही काम या ठिकाणी चालू आहे। आणि विशेष एक मला आमदारांचं हे वाटतं की
पूर्वी जी शिडी होती ती शिडी त्यांनी ती कट करण्याचं काम केलं. पूर्वी कसं आमदार म्हणजे कसं सिस्टीम असायची, गावचा कार्यकर्ता, त्यानंतर तालुक्यातला कार्यकर्ता आणि त्यानंतर आमदाराला भेटावं लागायचं. या ठिकाणी आम्ही हे मधले 2 दिवे त्यांनी कट करून टाकले आणि ग्रामस्थ तो डायरेक्ट आमदार, ही सिस्टीम खूप त्यांची मला आवडली. आणि त्या माध्यमातून कधीही गेल्यानंतर त्यांनी या बसा आणि त्यांनी जे शब्द दिले ते आमच्या या ठिकाणी त्यांनी सर्व शब्द पाळलेले आहे. आणि त्यांच्या विकास कामावरती जनता त्यांना या ठिकाणी 100% मदत करील, या ठिकाणी मला ही खात्री आहे. नक्कीच. त्याचबरोबर ग्रामपंचायतचे सदस्य देखील आहे. काय सांगाल, खरोखर समाधानी आहात का कामांवर? आमदार काय असतो या किरण लामटेंनी दाखवून दिलंय. आमदार निधी आमच्या गावाला पहिले माहीतच नव्हता, पण हे जे कामं झालेले आहेत त्या यांनी म्हणता येईल की आमदार निधी काय असतं. नक्कीच सर्वांबरोबर आपण संवाद साधला. खऱ्या अर्थाने अंबड या गावात दलित वस्ती असो किंवा आदिवासी वाडी वस्तीवरती सभामंडप असेल, बाकीच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, रस्त्यांची कामं असतील, या सर्व गोष्टींवरती खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी राहणारे नागरिक समाधानी आहेत. सरपंचांनी देखील आपल्याबरोबर संवाद साधला की खालच्या शिडीपासून तर वरच्या शिडीपर्यंत म्हणजे जो दुवा आहे तो थेट केला. म्हणजे सामान्य माणसांपासून तर थेट आमदारांपर्यंत पोहोचण्याचं काम आमदारांनी केलं. इथल्या ग्रामस्थ जे असतील म्हणजे विकासाची जी कल्पना आपण मांडली पहिल्या टोकापासून तर शेवटच्या टोकापर्यंत, जेव्हा विकास जातो तेव्हा तो विकास कुठेतरी पूर्णत्वास गेलेला असतो. म्हणूनच आज या ठिकाणचे नागरिक अगदी आमदार किरण लामटे यांच्या कामावरती समाधानी दिसत आहे. प्रति सचिन खरासह शशिकांत सरोदे, अंबड.